नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ, जय शिवराय। आज आपण आहोत डहाणूमध्ये मागच्या सोमवारी जो हादसा झालेला लक्ष्मी ज्वेलर्समध्ये, त्या ज्वेलर्समध्ये आलेले आहेत। ज्वेलर्सचे मालक आपल्यासोबत आहेत लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक कैलासजी साहेब। काय म्हणाल तुम्ही, म्हणजे नेमका काय विषय होता? नेमकं असं आहे की 3 लोक आले होते, तिकडनं आले समोर गल्लीत। त्यांनी मोटरसायकल उभी केली, इकडे आले। एक गोणी होती त्यांच्याकडे, गोणीमध्ये ते 2 बंदूक आणि एक लंबा छुरा होता। ते इकडे ठेवला, काउंटरवर ठेवला। त्याच्यानंतर त्यांनी पोरी लोकांना सांगितले बोलो मत असा करून त्यांनी एक फायर केला आणि लूटमार चालू केली। काच फोडला, हे केला ते केलं। हे पोरी लोक, माझ्या मुलगा आतमध्ये होता, त्याला जाऊन सांगितलं साहेब चोर आले। तो बाहेर निघाला तर त्याच्यावर फायर केला, तर समोरच्या काच आहे तिकडे, तो काच फोडून आतमध्ये शिरला। ठीक आहे, समजलं। आता आम्ही तर मुलांनी आमच्या होता मुलं, त्यांनी आतून बंद करून ठेवला। त्याने फाट लात मारली, हे केला, प्रयत्न केला, पण ते काय झाला नाही। ते चला सर मान्य आहे। आता त्याच्यानंतर ते जेव्हा जाताना असा जात होते, भंगारवाला कसा गोणी घेऊन जसं चालतो तसे आरामात चाल, एवढे बेधडक, एवढे निडर ते लोक होते, गजब आहे। आणि इकडे त्याच्यानंतर कमीत कमी 100-150 माणसं जमा झाली। 100-150 माणसांनी काय केला? फक्त तमाशा बघायला, फक्त व्हिडिओ बनवायला आले होते। कोणी पण माणसांनी हिंमत नाही दाखवली की त्याला आपण धरूया, त्याच्यावर दगड मारूया। ते तिकडे अख्खा हे सोसायटीच्या तिकडनं फिरून तिकडे निघाले, तरी पण तो कोणी काय केला नाही। चला, माझ्या दुकानावर जी घटना घडली, ठीक आहे, मी मान्य करतो, मला दुःख आहे त्याच्या की माझ्या एवढा सोना गेला आहे। पण मला फक्त एवढा जे लोक जे कमेंट करतात नाही, ते कमेंट त्यांना मला सांगायचे आहे की सोमवारी दुकान उघडी होती, तर त्यांना सांगायचं आहे साहेब, सोमवारी माझी दुकान उघडी नव्हती, 80% डहाणूची दुकानं उघडी होती। मी एकटाच नाही उघडत, सर्वजण दुकान उघडतात। दुसरी गोष्ट, काही लोक असे फोन करतात, येऊन विचारतात माझ्या मालचा काय झाला। त्यांना सांगायचं आहे साहेब, तुमचा माल सुरक्षित आहे, तुमचा माल कुठे गेलेला नाही आहे। जे काही गेला आहे माझाच माल गेला आहे। दुसरं कोणी सांगतो जे इन्शुरन्ससाठी गेला आहे, इन्शुरन्स मी 12 वर्षापासून भरतोय। आजचा नवीन इन्शुरन्स नाही आहे, मी मागील 12 वर्षापासून इन्शुरन्स भरतोय। ते इन्शुरन्स आम्ही बनवले, आमची सेफ्टीसाठी बनवले आहे। ते आम्ही ते इन्शुरन्स क्लेम करायला नाही केला आहे। आणि